नमस्कार मित्रांनो. तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, प्लीज आता तुम्ही आवाज करू नका आणि चला आपण आता घरी जायचे. आपल्याला रूममध्ये जाऊन मज्जा करायची की नाही, आणि आपलं सिक्रेट तुमच्या लक्षात आहे ना, त्यामुळे काही बोलू नका, असं म्हणून ती त्याला शांत करत असते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मी सिंदूर काहीच बोलायचं नाही, आपलं सिक्रेट आहे. त्यानंतर मग तो म्हणतो की मी सिंदूर, ती पडलेली खुर्ची उचलून ठेवूया, नाहीतर आपलं सिक्रेट सगळ्यांना समजेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी ठेवते. अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, मी असेल तर तुला काही करण्याची गरज नाही आहे, समजलं. असं म्हणून आता तो खुर्ची ठेवतो आणि म्हणतो की चल आता आपण जाऊया. दोघेजणही आतमध्ये येत असतात. तर इथे आकाश फोनवर बोलत असतो की हां ॲक्च्युली त्याचं काय झालं, मी सॉरी हां तुझा फोन अचानक कट केला, कारण ते मॉम मगाशी मला काहीतरी सांगत होती. तेव्हा ती ओके ठीक आहे असं बोलून आता त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा मागून वल्लरी येते. वल्लरी त्यांचं ते बोलणं ऐकत असते आणि म्हणते की काय चाललंय काय याचं, हा आता पुन्हा गुलूगुलू फोनवर बोलत आहे. मला तरी वाटतंय की हा ना कोणत्या तरी मुलीशी बोलतोय, गुलूगुलू करतोय. मला तर वाटतंय की कदाचित ती त्यांना ईश्वरीची बहीणच असेल. काही करून ना मला हे शोधून काढायलाच हवं, असं मामी विचार करत असते. तेवढ्यातच आता तिथून अर्णव ईश्वरी येत असतात. परंतु तिथे आकाश आणि मामी असताना त्याला दिसतात. तो काही आवाज द्यायला जाणार, तेवढ्यात ईश्वरी आता त्याचं हाताने तोंड दाबते आणि काहीही बोलू नका असं सांगत असते. तर इथे वल्लरी पुन्हा इवळायला लागते की आई गं आई गं माझा पाय दुखला, आई आई गं, असं करून ती इवळते. तेवढ्यातच तिथे आकाश धावत जातो. मॉम तुला काय झालं, असं म्हणून तो तिच्याकडे धावत जाताच आता अर्णवही हसायला लागतो आणि तो म्हणतो की अय्या मामी पडली. तेव्हा मग ईश्वरी त्याचं तोंड दाबते आणि म्हणते की गप्प बसा, नाहीतर तुमचा आवाज तिकडे ऐकू जाईल. तेव्हा आता वल्लरी रडत असते. मग तो म्हणतो की मॉम अगं तुला काय गरज होती रूमच्या बाहेर पडण्याची, मला आवाज द्यायचा होतास ना जर काही हवं होतं तर. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, आता प्रत्येक बाबतीत तुझंच ऐकायचं आहे का मी. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे चल आता रूममध्ये आराम कर, चल तू, तुला डॉक्टरने काय सांगितलं आहे, असं म्हणून तो तिला रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा ईश्वरी सांगते की सर 2 मिनिट थांबा, त्यांना जाऊ दे मग आपण वर जाऊया. आता ते खोलीत निघून गेल्यानंतर ईश्वरी वाकून बघते, तर ते दोघेजणही निघून गेलेले असतात. मग ईश्वरी पुढे जाते, त्याच वेळेला अर्णव दुसऱ्या बाजूने जातो. ईश्वरी आता त्याला शोधते आणि म्हणते की अर्णव सर कुठे गेले. तेव्हा तो म्हणतो की हे काय मी सिंदूर, मी इथेच आहे. मग ती म्हणते की चला तुम्ही आता रूमवर चला. तेव्हा अर्णव हसत असतो आणि म्हणतो की मामी पडली, आणि ती म्हणते की हो मला माहीत पडलं, तुम्ही शांत व्हा. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर आपलं हे सिक्रेट. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर आता प्लीज तुम्ही गप्प बसा आणि रूमवर चला हां, नाहीतर बघा मी काय करेन, नाहीतर मी रडेन हां. तेव्हा मग तो म्हणतो की नको मी सिंदूर तू रडू नकोस, आपण जाऊया, लेट्स गो, असं म्हणून आता रूममध्ये पुन्हा जाऊन मज्जा करायची ना, असं तो बोलतो. आणि वरती चढतो 2 पायऱ्या, पुन्हा त्याच 2 पायऱ्या तो खाली उतरतो. असं त्याचं 4-5 वेळा होतं आणि तो रडायला लागतो. ईश्वरी म्हणते की आता काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो मी सिंदूर बघ ना मी कधीच्या पायऱ्या चढतोय, पण आपल्या रूमवर पोहोचतच नाही आहे मी. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो तुमच्या लक्षात येतं आहे का, तुम्ही पायऱ्या चढताय आणि पुन्हा खाली उतरताय, मग तुम्ही कसं रूमवर पोहोचणार, आता प्लीज चला ना सर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की चला हां, आपल्याला रूमवर जायचं आहे ना लवकर, कोणी बघायच्या आत, आपलं सिक्रेट आहे ना हे, चला लवकर चला. आता ईश्वरी तो हसत बघताना त्याला म्हणते की मला माहिती आहे मामी पडली. तो म्हणतो की नाही मामी नाही पडली, मी स्टेप चढतोय म्हणून हसतोय. तेव्हा ते दोघंजणही आता रूमवर येतात. ईश्वरी म्हणते की फायनली आपण रूमवर पोहोचलो. अर्णव म्हणतो की येस पोहोचलो आपण. ईश्वरी म्हणते की ते आता पाय आपटणं थांबा, आपण रूमवर पोहोचलो आहे. तेव्हा मग तो फायनली येऊन तिच्या बाजूला बेडवर बसतो. ईश्वरी पण खूप थकलेली असते. तेव्हा मग तो म्हणतो की येस मिस इंदौर आपण फायनली पोचलो आहे, आता आपण ना मज्जा करायची, खूप जास्त मज्जा करायची. ईश्वरी म्हणते की नाही आता मज्जा बिज्जा काही करायची नाही आहे, गपचूप चादर अंगावर घ्यायचं आहे आणि मुकाट झोपून जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की नो मिस इंदौर, हे अजिबात नाही चालणार, ही चीटिंग आहे. तू मला खाली काय सांगितलं की आपण रूमवर आल्यानंतर खूप खूप मज्जा करायची, मग आता माझ्याशी तू खोटं का बोलते. ईश्वरी म्हणते की नाही हां अजिबात नाही, मी अजिबातच आता तुमचं ऐकून घ्यायचं नाही आहे, मला खूप ऐकून घेतलं. आता एक काम करा, गुमान गुमान इथे झोपून जायचं, अंगावर घ्यायचं नाही, समजलं.
तेव्हा मग आता ईश्वरीचं तो ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की चादर तू घ्यायची, मी मज्जा करणार. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बस झालं हां आता अर्णव सर, मी तुमच्यावर ओरडेन हां आता. तेव्हा तिचा आवाज चढल्यावर अर्णवला जरासं वाईट वाटतं. तो उठतो आणि तिथून ईश्वरीची जी गणूबाप्पाची मूर्ती असते, त्या मूर्तीजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो की पाहिलंस ना गणूबाप्पा, ईश्वरी काय करते? माझ्याबरोबर मिस इंदोर चीटिंग करते. मला खाली म्हणाली की आपण रूमवर आल्यावर मज्जा करायची आणि आता म्हणते की गपचूप चादर घेऊन झोपून जायचं. ही चीटिंग आहे ना, मला नाही आवडत असली चीटिंग. ईश्वरी मागून येते. तिलाही खूप अगदी निरागस वाटतं. ईश्वरी येऊन म्हणते की अर्णव सर, असं काय करताय तुम्ही? अहो, आज आपण दोघं दिवसभर बाहेर होतो की नाही? मग आपण दोघंही दमलो आहोत की नाही? म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपण आज झोपून जाऊया आणि तुम्ही आणि मी दिवसभर दमलोय. त्यामुळे आज दोघेही थकलोय की नाही, मग आपण आत्ता आराम करूया आणि उद्या उद्या करूया ना मज्जा आपण. काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपल्याला ना उद्या मजा करायला अगदी एनर्जी राहील. आज आपण थकलोय की नाही, आज आपण छान अशी झोप घेऊया आणि नंतर उद्या उठल्यानंतर आपण मज्जा करूया. मग आपल्याला आणखीन एनर्जी येईल. चालेल? असं करूया तर चालेल का? चला, मग आता तुम्ही आराम करा चला. मी पण झोपते आणि मग उद्या आपण आणखी मज्जा करूया याच्यापेक्षा जास्त. तेव्हा मग जे ईश्वरी समजावून सांगते, ते पाहून अर्णवला अगदी वाईट वाटतं आणि तो बाजूला येऊन बसतो. आता ईश्वरी त्याच्या डोळ्यात पाणी बघते आणि विचारते की काय झालं आता अर्णव सर, तुम्हाला वाईट वाटलंय का? मी तुम्हाला जे काही बोलली तर आता चांगलंच तर बोलली आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही मिस इंदोर, तू जे काही आता बोललीस ना, त्यामुळे ना मला माझ्या आईची आठवण आली. मला ना माझी आई लहानपणी अशीच समजवायची आणि मिस इंदोर, तू ना अगदी डिट्टो माझ्या आईसारखीच बोलते. असं म्हटल्यावर आता त्याच्या डोळ्यात अगदी पाणी दाटून येतं. ईश्वरीला ते पाहून खूप वाईट वाटतं. अर्णव हा विचार करत राहतो. आईबद्दलच्या आठवणी अगदी ताज्या होतात काही क्षणातच. मग त्याला आठवतं कशाप्रकारे आई त्याला समजवायची आणि जेव्हा त्याची आणि अंजलीची भांडणं असायची, तेव्हा आई कशी त्याला प्रेमाने घ्यायची. हे सगळं सगळं त्याला आता आठवत असतं आणि मग तो स्वतःचेच डोळे अगदी पाण्याने भरलेले पुसतो. ईश्वरीलाही तिच्या आईची आठवण येते. तेव्हा मग अर्णव म्हणतो, मी सिंदूर असंच असंच तू बोलते आईसारखी. आणि मी सिंदूर, मी तुला एक रिक्वेस्ट करू का? आपण झोपूया आता हवं तर. नको करूया मज्जा. पण मला ना माझ्या आईची आज खूप आठवण येते. तू माझ्या आईसारखीच आज अंगाई घाऊन मला झोपवशील का? मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आज झोपणार आहे. तू माझ्या आईसारखीच अंगाई घाशील का? असं आता ईश्वरीला तो बोलतो. तेव्हा खरं तर ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अर्णवचं ते असं निरागस रूप पाहून तिलाही खूप खरं तर वाईट वाटत असतं. तेव्हा आता अर्णव सुरुवात करतो गाणं बोलायला. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई. तेव्हा मग आता तो त्याची झोप लागत असते. तोही थकलेला असतो, परंतु त्या नशेत असल्यामुळे त्याला स्वतःचं काहीच भान उरलेलं नसतं. नंतर मग ईश्वरी पुढचं गाणं म्हणते की गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. असं म्हणत असताना अर्णव ईश्वरीच्या आता मांडीवर डोकं ठेवतो आणि पुढे ती गाणं म्हणायला लागते. की ते सगळं गाणं म्हणत असताना अर्णव अगदी भान हरपून असतो आणि ते डोळे बंद करून तो तिच्या गाण्याला अगदी ऐकत असतो. आणि अशा प्रकारे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही तिथे सोफ्यावरच झोपी गेलेले असतात आणि अर्णव ईश्वरीच्या मांडीवर तर ईश्वरी सोफ्यावर, असे दोघेजणही आता झोपी गेलेले असतात. त्यानंतर मग आता सकाळ झालेली असते. अर्णवला सकाळी जाग येते आणि त्याच वेळेला त्याचं डोकंही दुखत असतं, कारण की जी नशा ही त्या लावण्याने दिलेली असते, त्यामुळे त्याचं डोकं जरासं गरगरायला लागतं. तो उठून बसतो आणि आजूबाजूला बघतो, तर मी मी इथे कसा आलो सोफ्यावर? मी तर तिथे बेडवर झोपायला हवं होतं, मग मी इथे सोफ्यावर कसा आलो? असा विचार तो आता करत असतो. त्याच वेळेला समोरून ईश्वरी येते आणि म्हणते की अरे वा, आली जाग तुम्हाला फायनली. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, ते सगळं जाऊ दे, मला पहिले सांग की इथे मी सोफ्यावर कसा काय झोपलो होतो? तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही सोफ्यावर का झोपले हे तुमच्या आठवत नाही आहे का? म्हणजे तुम्हाला आठवण येत नाही आहे का की काय झालं होतं? तो म्हणतो की मिस इंदोर, काय झालं होतं मला काहीच माहिती नाही आहे, प्लीज मला जरा नीट सांग. तेव्हा मिस इंदोर म्हणजेच ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे आता मी तुम्हाला सगळं सांगायचं आहे. तुम्हाला यातलं काहीच आठवत नाही की तुम्ही काल काय काय केलं होतं ते? अगदी नाक में दम करून ठेवला होता तुम्ही. फक्त 12 की ढेर म्हणायचं बाकी होतं माझं. तेव्हा मग ईश्वरी असं बोलल्यावर तो म्हणतो की मिस इंदोर, मला खरंच काही आठवत नाही आहे. काय झालं होतं प्लीज मला सांगशील का? आणि आर यू मॅड? मी काय करत होतो? आणि मला सांग, आत्ता माझ्या लक्षात आलं आहे की तुला हा सगळा बेड एकटीला हवा होता आणि म्हणूनच तू मला सोफ्यावर झोपायला सांगितलंस. बरोबर ना?
तेव्हा असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाते, असं झालं हे सगळं. म्हणजे तुम्ही जे काही केलं ते तुम्हाला आठवतच नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय काय आठवायचं होतं. ईश्वरी म्हणते की अहो तुमचा अगदी हॅपी सिंग झाला होता काल. खरं तर ना तुमचा ना तो सगळा व्हिडिओज काढून ठेवला होता मी, पाहिजे होता मी. मग तुम्हाला समजलं होतं की तुम्ही मला काय त्रास दिला होता ते. तेव्हा मग तो म्हणतो मी सिंदूर बोल ना काय झालं. तेव्हा मग आता तिला आल्यानंतर मग ती विचार करते की सगळं मी आता अर्णव सरांशी बोलते. आणि मग अर्णवला ते सांगायला मोकळी होते की तुम्ही काय काय केलं. ऑफिसमध्ये तुम्ही जो दंगामस्ती केला, ऑफिसमध्ये जे ईश्वरीसोबत तो वागला, वर चढून अगदी माईक घेऊन तो बोलत होता, कॉमेंट्री करत होता. त्यानंतर घरी येताना रिक्षामधून त्याने काय त्रास दिला आणि रिक्षामधून खाली उतरल्यानंतर त्याने काय काय मजा केली, किती घरामध्ये दंगा केला आहे, हे सगळं आता ती सांगत असते. आणि लॉनमध्ये येऊन खुर्च्यांवर नाचत नाचत तो सगळीकडे आवाज करत होता आणि कशाप्रकारे नाचत होता हे सगळं सगळं ईश्वरी आता त्याला करून दाखवत असते. आणि त्यामुळे तो विचार करतो की हे सगळं मी खरंच केलं आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो, आठवलं का आता मी काय सांगते त्यावरून तरी आठवलं आहे का. तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही काल काय केलं आहे ते. इतकी मस्ती केली आहे ना आणि नुसतं मला त्रास देऊन सोडला होता काल तुम्ही. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच बसतो. ईश्वरी म्हणते की इतकं सगळं केलं आणि त्यातलं तुम्हाला काहीही आठवत नाही आहे आणि आज आज उलटा दोष तुम्ही मलाच देताय की मी हे सगळं केलं आहे म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला आता शिक्षाच झाली पाहिजे. मला तर खरं तुमच्याशी बोलायलाच नको आता. तुम्ही हे जे काही वागलायत ना, खरं तर यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही काय चूक केली आहे ते. असं बोलून ती रागावून तिथून निघून जाते. मग त्यावर आता अर्णव विचार करतो की बापरे! म्हणजे मी काल इतकं भयानक वागलो होतो आणि मिस इंदोरने जे काही नाटक मला सगळं करून दाखवलं, ते काही ती मनातचं करणार नाही. हे सगळं मीच केलं असेन असंच वाटतंय मला. पण नक्की काल रात्री काय झालं होतं मला काहीच कळत नाही. पण मिस इंदोरच्या बोलण्यावरून एक लक्षात आलं की तिने माझा हा फनी अवतार कोणासमोरही येऊ दिलेला नव्हता. याचा अर्थ मिस इंदोरला माझ्याकडून इतका त्रास होऊनही ती मला इतकं काल जपत होती आणि घरासमोर कोणासमोरही माझी बाजू अशी पडू दिली नाही तिने. खरंच मिस इंदोरला मला सॉरी बोलायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, तिचा राग घालवला पाहिजे, असा विचार आता तो करत असतो. तर इथे सारखी वल्लरी ही लावण्याला फोन लावत असते, परंतु ती फोन उचलत नसते. ती वैतागून म्हणते की काय झालं असेल, ही लावण्य फोन का उचलत नसेल. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय माहिती काय करत असेल ती आणि हे कळायलाही मार्ग नाही आहे की तिचा कालचा प्लॅन फसला की काय. तेव्हा मग वल्लरी म्हणते की कदाचित जावई बापू तिचा तो प्लॅन फसलाच असेल आणि त्याशिवाय ती फोन उचलत नसेल, चिडली असेल ना, म्हणून हे सगळं झालं असेल खरं तर. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की आता काय करायचं काहीच कळत नाही आणि हे लावण्याचे प्लॅन असेच सारखे फसत राहिले ना तर मात्र प्रॉब्लेम आहे बरं का मामी. तेव्हा मामी म्हणते की हो ना, मी हिला कॉल करते, ही उचलायलाच तयार नाही आहे. जर काही झालं असेल तर आपल्याला समजलं पाहिजे होतं ना. तेव्हा मग लावण्य फोन उचलत नसते. तेव्हा आता लगेचच राकेश आणि मामीमध्ये बोलणं होतं की कदाचित काहीच झालं नसेल. तर इथे राकेश मनातच विचार करतो की लावण्या, अगं असे सारखे जर प्लॅन तू फ्लॉप करत राहिलीस तर त्या अर्णवला तू स्वतःच्या बाजूने कशी वळवणार आणि तो जर तुझ्या बाजूने वळला नाही तर ती माझी इंदोरी जिलेबी माझ्या ताब्यात कशी काय येणार, असा तो विचार करतो. तेव्हा वल्लरी म्हणते की मला वाटतंय कदाचित नाही लावण्या झोपली असेल आणि ती फोन उचलायला तयार नाही, म्हणजेच तिचा प्लॅन काही वर्क झाला नसेल असंच वाटतंय मला. तर इथे आता मामी विचार करते की नाही, आता मलाच काहीतरी त्या ईश्वरी आणि अर्णवला वेगळं करण्यासाठी मोठं केलं पाहिजे. तर इथे अर्णव हा रूममध्ये काम करत असतो. तेवढ्यातच ईश्वरी रूममध्ये येते आणि ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर ती तिच्या नेहमीप्रमाणे गणूबाप्पाला नमस्कार करण्यासाठी येते. तेव्हा तिथे अर्णवने टेबलवर सॉरी लिहून ठेवलेलं असतं, अगदी फुलांच्या पाकळ्यांनी व्यवस्थित असं. अर्णव विचार करत असतो की कधी एकदा मी सिंदूरच्या अगदी डोळ्यावर ते पडतं आणि मग मी सिंदूर त्याला माफ करते. आता तो घालतच हसत ईश्वरीकडे बघत असतो. त्यावेळेला ईश्वरीच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे काल जो काही धमाका केला होता त्यासाठी सॉरी म्हणतायत मला हे. पण हे असं सॉरी म्हणण्याची काय गरज आहे, म्हणजे हे असं सॉरी म्हणून काय होणार आहे. आणि जर सॉरी बोलायचंच असेल तर मग समोरून येऊन बोलायला काय हरकत आहे तोंडाने. नाही पण कसे म्हणतील सॉरी, द ग्रेट ASR आहेत ना, इगो असणारच त्यांच्यात, त्यामुळे समोरून सॉरी म्हणायला तयार नाही. ठीक आहे, पण मी पण इग्नोरच करेन. मी तरी कशाला दाखवू की मला काहीतरी दिसलं आहे म्हणून. जाऊ दे, मी पण यांच्याकडे इग्नोरच करणार. तेव्हा मग असं बोलल्यावर ईश्वरी गणूबाप्पाला हात जोडते आणि तिथून गपचूप निघून जाते.
त्यानंतर मग अर्णव हा विचार करतो की काय झालं असेल, हिने हे सॉरी लिहिलेलं पाहिलं नसेल का? मग आणि जर इतकं समोरच तर होतं आणि जर मग पाहिलं असेल तर मग लक्ष का नाही दिलं? मला तर वाटतंय की बघून न बघितल्यासारखं केलं आहे तिने. पण आता काय करायचं मला कळतच नाही आहे. तेव्हा आता अर्णव टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी, गुड मॉर्निंग अंजलीताई असं म्हणून किचनमध्ये येते. तेव्हा अंजली म्हणते की गुड मॉर्निंग ईश्वरी. आता काय? म्हणजे आम्हाला कळतंय की काल या क्यूट कपलने खूप जास्त एन्जॉय केलेलं दिसतंय. तेव्हा आता ईश्वरी विचार करते की बापरे, अंजलीताईला कसं काय समजलं? नंतर मग ती म्हणते की ईश्वरी, अगं म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही दोघांनी काल खूप जास्त एन्जॉय केलं आहे, हो ना? तेव्हा मग ती म्हणते की आमचं क्यूट कपल काल बाहेर लॉनमध्ये खूप जास्त एन्जॉय करत होतं. तेव्हा आता लगेचच ईश्वरीच्या लक्षात येतं की ताईला काही समजलं आहे की काय? तेव्हा ती म्हणते की ताई, तुम्ही काही पाहिलं होतं का? तेव्हा ती म्हणते की मी आणि अर्णव सर हे खूप गप्पा मारत होतो बाहेर, त्यामुळे. पण तुम्हाला काही ऐकायला आलं का? तुम्ही ऐकलं का काही? सॉरी हां, म्हणजे आमच्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब झाली. तेव्हा अंजली म्हणते की नाही गं ईश्वरी, असं काही नाही आहे. अगं उलट ना, मला काल खरंच खूप मजा आली. कित्येक दिवसानंतर असा अर्णवचा हसण्याचा, खिदळण्याचा आवाज कानावर पडला होता. खरंच खूप बरं वाटलं मला. आणि तुला माहिती आहे का गं, गेले कित्येक वर्ष चिंटू असा हसलाच नाही आहे लहान मुलासारखं निरागस. आणि इतक्या लहान म्हणजेच लहान वयात असताना तेव्हा हसला. त्यानंतर तो आत्ता मला त्याचं हसणं दिसलं आणि खरंच खूप बरं वाटलं मला. म्हणजे खूप बरं वाटतंय की तुझ्यामुळे आमचा चिंटू खुश होतोय, खूप आनंदात राहतोय. खरंच खूप बरं वाटतंय. आणि असं म्हटल्यावर ईश्वरीलाही बरं वाटतं, परंतु ईश्वरीच्या मनात काही वेगळंच असतं. त्याच वेळेला आता इथे ईश्वरीला कोणीतरी बाहेरून आवाज देतं की कुरिअर. तेव्हा मामा बाहेरून बघतो आणि म्हणतो की अगं ईश्वरी, बघ तुझ्या नावचं कुरिअर आलं आहे काहीतरी. तेवढ्यातच आता वरून अर्णव बाहेर त्याच्या तिथे रूमच्या बाहेर उभा राहतो आणि तेवढ्यात कुरिअर जाऊन ईश्वरी घेते आणि म्हणते की हो, मीच आहे ईश्वरी राजे शिर्के. आता त्याच वेळेला ईश्वरी ते बघते आणि म्हणते की सॉरीचं ग्रीटिंग आणि ही मिठाई. तेव्हा अंजली म्हणते की वाह, सॉरीचं ग्रीटिंग आणि त्याबरोबर मिठाई पण आहे, भारी आहे. त्यावेळेला आता हे सगळं झाल्यानंतर अर्णव ते बघतो की ईश्वरी कधी ते पाहते आणि जराशी तरी पिघळते, परंतु अजिबात असं होत नाही. ईश्वरी ते ग्रीटिंग बघते आणि म्हणते की आकाश सर, हे घ्या, हे ग्रीटिंग हे तुम्हाला आणि हे ग्रीटिंग तुम्ही ठेवा आणि ही मिठाई पण ना तुम्हीच ठेवा. असं आता म्हटल्यावर सगळेजणं तिथे अर्णवकडे बघत असतात. आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, ज्यामुळे अर्णव हे सगळं करतोय. आता अर्णव लांबूनच हसत-हसत ईश्वरीकडे बघत असतो, की ती ईश्वरी ते ग्रीटिंग बघेल आणि ती खरंच खूप खुश होईल आणि ती मिठाई बघून पण, कारण तिची आवडीची मिठाई आहे. तेव्हा आकाश म्हणतो, की "मला कळत नाहीये, की वहिनीसाहेब हे तुम्ही मला का देताय?" तेव्हा तो म्हणतो, की "नाही." ती म्हणते, की "तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, मी येते." असं म्हणून ती आता किचनमध्ये येते आणि किचनमध्ये येऊन विचार करत असते, की मला तरी वाटतंय, की हे सगळं ना अर्णव सर हे मुद्दाम करतायत. मला अजिबातच आवडलेलं नाहीये. आता सगळ्यांसमोर पुन्हा-पुन्हा कुरिअर पाठवून त्यांना काय सिद्ध करायचं आहे? हे सगळं सगळ्यांसमोर कशाला आणण्याचा प्रयत्न करतायत? काल मी इतकं सगळ्यांपासून ते लपवून ठेवलं, पण आता हे ऐकतच नाहीत. तेव्हा मी एक्सेप्टच करणार नाही, असं ती ठरवते. तर इथे आता अंजली म्हणते, की "मामा, मला असं वाटतंय ना, की काहीतरी हा नक्की सीरियस मॅटर आहे. कारण की हे सगळं असं चाललंय. मगाशी पण काहीतरी कुरिअर आणि आत्ता पण काहीतरी कुरिअर. नक्कीच काहीतरी गडबड असलेली दिसते मला. कारण हे सगळं कदाचित त्यांच्या दोघांचं सुरू असेल." मामा म्हणतो की "हो, आपण ना त्याच्याकडे दुर्लक्षच करूया. हे नवरा-बायकोंमधलं काहीतरी लुटूपुटूचं भांडण असणार आहे." ईश्वरी चिडलेली दिसते आणि म्हणून आपला चिंटू मनवण्यासाठी हे सगळं करतोय. तेव्हा आता अंजली म्हणते की "तो बॉक्स उघड, काय आहे त्या बॉक्समध्ये?" आणि मग मिठाई बघितल्यावरती म्हणते की "जिलेबी? जिलेबीच का दिली आहे त्याने मिठाई म्हणजे बॉक्समध्ये? जिलेबी तर ह्याची बायको घरी बनवते. मग हे देण्याची काय गरज? चिंटूला ना काय द्यायचं हे ना समजतच नाही." असं अंजली म्हणते. नंतर मग अर्णव रूममध्ये येतो आणि विचार करतो की आता मी काय करू? मी सिंदूरने ते आकाशला देऊन टाकलं. आता मी सॉरी म्हणण्यासाठी आणखी काय करू? असा विचार येत असतो. मी सिंदूर ऐकायलाच तयार नाहीये. काय करू मी? असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. तर इथे आता अर्णव विचार करतो की काय करू मी आता? ईश्वरी म्हणते की करा. किती कुरिअर पाठवायचेत ना ते पाठवा. परंतु जोपर्यंत तुम्ही समोरून येऊन सॉरी बोलणार नाही, माफी मागणार नाही ना, तोपर्यंत मी काही तुम्हाला माफ करत नाही. बसा. तसंच राहणार आहे मी पण आता. अजिबात मी काही समोरून तुम्हाला माफ करायला येणार नाहीये. तुम्हाला काही प्रयत्न करायचेत ना, ते करा. तर इथे हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी सगळ्यांना नाश्त्याला बसवते आणि मामा म्हणतो की "वाह! ईश्वरी, पोहे किती मस्त बनलेत, एक नंबर बनलेत पोहे."
तेव्हा ती हसते आणि नंतर मग अर्णव आता शांतच असतो. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव अरे पोहे खा. तेव्हा तो खायला लागतो. आणि नंतर इथे आता ईश्वरीला अंजली म्हणत असते की ईश्वरी अगं तू पण बस ना खायला पोहे. अशी का राहिलीयस? ये तू पण बस. तेव्हा ती म्हणते की ताई तुमचं होऊ द्या, मी खाते नंतर. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव काहीच बोलत नसतात. ते सगळेजण नोटीस करतात. तेव्हा ईश्वरी आता गप्प असते, अर्णव पण. तो त्याची कॉफी घेत असतो. त्यावेळेला ईश्वरी काही अर्णवला पोहे पण वाढत नाही. मग मामी विचार करते की काय झालं असेल यांचं? हे दोघंजणही एकमेकांशी बोलत का नाहीये? नक्कीच नाही, यांचं काहीतरी बिनसलंय. आता हे दोघं बोलत नाहीयेत याचा अर्थ असा की नक्कीच लावण्याने काहीतरी यांच्यामध्ये ठिणगी टाकलेली दिसते. असं म्हटल्यावर आता राकेशही बघतो आणि म्हणतो की वाह, हे दोघंजणं बोलत नाहीत याचा अर्थ यांच्यामध्ये काहीतरी बिनसलेले दिसते. बरंच झालं. आणि ह्या दोघांना लांब होण्यासाठी हीच छोटी छोटी कारणं ही पुरेशी पडणार आहेत. त्याच वेळेला आता पुन्हा एकदा एक माणूस येतो आणि कुरिअर ईश्वरी असा आवाज देतो. तेव्हा सगळे पुन्हा विचार करतात की हे काय चाललंय काय? ईश्वरीच्या नावाचे किती कुरिअर्स येत आहेत. त्यावेळेला आता पुन्हा एकदा एक कुरिअर येतं आणि ईश्वरी म्हणते की भिया तुम्ही जरा इथेच थांबा हां, मी येते, लगेचच येते. असं म्हणून ईश्वरी ते आता कुरिअर आतमध्ये घेऊन जाते. आणि ते कुरिअर आतमध्ये घेऊन गेल्यानंतर सगळेजणं बघत असतात की नेमकं काय आहे. ईश्वरी आता टेबलवरती ते बॉक्स ठेवते आणि ज्यावर सॉरी लिहिलेलं असतं आणि अर्णवनेच हे सगळं केलेलं असतं. त्यावेळेला आता सगळेजणं बघतात आणि म्हणतात की ईश्वरी अगं काय झालं? तू हे बॉक्स इथेच का बरं ठेवलेस? तेव्हा मात्र आता इथे अंजली विचार करते की बहुतेक आमच्या चिंटूनेच काहीतरी केलंय आणि तो सॉरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मग त्यावर आकाश म्हणतो की वहिनी साहेब, एक समजत नाहीये की हा कोण माणूस आहे जो तुला सारखे सारखे हे असे बुकेज, ग्रीटिंग आणि अशी कार्ड्स पाठवतोय. नक्की काय आहे? असा विचार आता तो करत असतो. त्याच वेळेला मग ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव आकाशकडे बघतच असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ती म्हणत असते की मामा, हे ग्रीटिंग मी इथे याच्यासाठी ठेवलं आहे की ते ग्रीटिंग ना मला परत त्या कुरिअरवाल्याला रिटर्न करायचं आहे त्यासाठी. तेव्हा आता ती ईश्वरी जाते आणि त्या कुरिअरवाल्याला ते पुन्हा रिटर्न करून टाकते की ज्याने पाठवलं आहे ना त्याच्याकडे पुन्हा तुम्ही हे रिटर्न पाठवा. त्यावेळेला मग मामा म्हणतो की काय काय बोलतेस तू? हे त्या माणसाला तू परत करतेस का हे? तेव्हा आता इथे ईश्वरीला अर्णव रूममध्ये सॉरी बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सॉरी, आणि हेच बोलण्यासाठी तुम्ही किती वेळ घेतला सांगा मला, आणि इतका वेळ थांबण्याची काय गरज होती तुम्हाला? तुम्हाला एक सॉरी बोलता आलं नाही? आणि मग अर्णव गप्प असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला एक कळत नाही आहे, तुम्ही काल कसे का वागत होता तो? म्हणजे काय झालं होतं नेमकं तुम्हाला? तेव्हा मग अर्णव म्हणतो, मिसिंदर मलाही समजत नाही आहे. काल मी केबिनमध्ये होतो, त्यानंतर माझ्या केबिनमध्ये लावण्य आली आणि त्यानंतर मला काही आठवत नाही. ईश्वरी म्हणते, आलं माझ्या लक्षात नक्की काय झालं असेल ते. लावण्य मॅडम, हे सगळं करण्यामागे त्या लावण्य मॅडमचाच हात होता आणि याचा डाऊट होताच मला. हे सगळं ना त्या लावण्य मॅमने केलंय. असं म्हटल्यावर आता अर्णवलाही धक्काच बसतो. तर नेमकं पुढे काय घडणार? ईश्वरी अर्णव मिळून लावण्याला कसा धडा शिकवणार? पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.